नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची तू गराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. कबीर आणि मृण्मयी दोघी हॉलमध्ये असतात. तर कबीर हॉलमध्ये येताच त्याच्या पायाला त्रास होतो, कारण त्याचा पाय मुरगळलेला असतो. कबीरला असा होणारा त्रास पाहता मृण्मयी त्याच्याकडे जाते आणि त्याला विचारते, कबीर काय झालंय? तर कबीर सांगतो, जरा पाय मुरगळलाय. तर मृण्मयी लगेच कबीरला विचारते, कधी मुरगळला आणि तू मला का नाही सांगितलंस? पण तू डॉक्टरांकडे तरी जाऊन यायचंस. आता काय कबीर, तू लहान आहेस का दरवेळी तुझा हात पकडून डॉक्टरांकडे न्यायला? मृण्मयी कबीरचा हात पकडत त्याला रूमपर्यंत नेऊ लागते. पण मात्र कबीर तिचा हात हिसकावून टाकत म्हणतो, राहू दे अगं, काही नाही झालंय एवढं. मृण्मयी लगेच कबीरसाठी जेवणाचं ताट घेऊन यायला जाते. तेवढ्यात तिथे गुंजा येते आणि कबीर पाशी येते. तर कबीर तिला विचारतो, गुंजा तुला काही हवंय का? गुंजा कबीरशी काहीतरी बोलणार. तेवढ्यातच लगेच मृण्मयी कबीरला आवाज देते. गुंजाला मृण्मयीचा आवाज आल्यानंतर गुंजा लगेच तिकडनं धावत पळत तिकडनं निघून जाते. मृण्मयी कबीरला जेवायचं ताट देते आणि तिकडनं निघून जाते. तर गुंजा तिथे कोपऱ्यातच उभी असते. गुंजा इकडे तिकडे पाहते आणि कबीरकडे हळुवारपणे येत त्याला सांगते की साहेबा, तुमचं जेवण झालं की गच्चीवरती या. कबीर कारण विचारतो. तर गुंजा सांगते, तुम्ही या तर मग मी सांगते, आणि तिकडनं लगेच तिच्या रूममध्ये निघून जाते. गुंजा गेल्यानंतर कबीर स्वतःशीच म्हणतो, कशाशीच काही नसताना हे सगळं प्रकरण एक दिवस अंगाशी येणार आहे माझ्या. मृण्मयीच्या नाही तर आईच्या, कोणाच्या तरी हाताने बळी जाणारच आहे. त्यानंतर इकडे दुसरीकडे मधुश्री खूपच इमोशनल झालेली असते आणि ती खूपच अपसेट असते. मधुश्री कॅलेंडरच्या पानमध्ये तारीख पाहत असते. तर मधुश्रीला गुंजाचं बोलणं आठवत असतं. म्हणजेच की गुंजा तिच्या आईला फोन करून सांगत होती की मी उद्या तिकडे येणार आहे, म्हणजेच मी उद्या डोंगरवाडीला येणार आहे. तेवढ्यात तिथे अशोक येतो. अशोक मधुश्रीला आवाज देत असतो, पण मधुश्रीचं मात्र लक्षच नसतं, कारण ती गुंजाच्या विचारांमध्ये गुंग असते. अशोक मधुश्रीला म्हणतो, मधु, एवढा तमाशा झाला, ती मृण्मयी नको नको ते बोलली, तू तेव्हाच का नाही सांगितलंस की तू कबीर बरोबर होतीस म्हणून? अशोकचं हे बोलणं ऐकल्यानंतर मधुश्री स्वतःशीच म्हणते, कोणत्या तोंडाने सांगू मी? कबीर माझ्या बरोबर जरी असला तरी त्याची बाजू इतकी कच्ची आहे की हे मला ढळढळीत माहीत असताना मी कोणत्या तोंडाने मृण्मयीला सांगू? तर मधुश्री लगेच अशोककडे येत त्याला सांगू लागते, अहो तुम्ही पाहिलं ना कशी तरातरा निघून गेली ती, मला बोलण्याची संधीच कुठे मिळाली. त्यात तुम्ही सगळेच जण तिच्या विरोधात एक फणी करून उभे असताना माझा काय जीव नाही झाला तिच्यावर ओरडण्याचा. तर अशोक म्हणतो, नाही मधू, मला माहिती आहे तू सगळ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत असतेस, पण हे सगळे प्रयत्न करत असताना तू त्या मृण्मयीच्या चुकांना खतपाणी घालतेस, एवढं मात्र लक्षात ठेव. मधुश्री अशोकला सांगू लागते, अहो पण कुठे ती भल्या मोठ्या चुका करतीये, म्हणजे तिचा स्वभाव आहे तसा थोडा. तर अशोक म्हणतो, म्हणजे तिने थोडा कांगावा केला तर? अगं मधू, अख्खी कॉलनी जमा झाली असेल सकाळी. मधू, मला माहितीये की तुझ्या मनात काहीतरी वेगळंच चाललंय. तुला सांगायचं तेव्हा सांग, माझी काहीच हरकत नाहीये, पण या मृण्मयीला पाठीशी घालण्याच्या ऐवजी दुसऱ्यावरती अन्याय करायची. त्यानंतर इकडे कबीर गच्चीवरती येतो. गुंजाही तिथेच असते. कबीर आल्यानंतर गुंजा लगेच दरवाजा लावून घेते. तर कबीर गुंजाला विचारतो, काय अगं गुंजा, काय चाललंय? सकाळी इतका राडा झाला असताना सुद्धा तुला भेटायचंच आहे का? इतकं काय अर्जंट काम आहे? तर गुंजा म्हणते, अहो अर्जंटच आहे, आधीच लय उशीर झालाय, तुम्ही बसा बरं तिकडं. कबीर म्हणतो, अगं गुंजा, कशात काही नसताना इतक्या भानगडी होत आहेत आणि तुझं काहीतरी वेगळंच. पण गुंजा मात्र कबीरचं काहीच बोलणं ऐकत नाही आणि त्याला तिथे खुर्चीवरती बसवते. कबीर विचारतो, तू अशी माझ्या पायाशी का बसलीयेस? तर गुंजा वाटीतला लेप दाखवत म्हणते, हा लेप लावायचा तुमच्या पायाला, दाखवा मला कुठं लागलंय. पण कबीर मात्र म्हणतो, नाही, काही गरज नाहीये, मी उद्या डॉक्टरांकडे जाणार आहे. तर गुंजा लगेच कबीरला म्हणते, डोंगरवाडीच्या मातीत आणि गुंजाच्या हातात ती जादू ना, ती इथल्या डॉक्टरांमध्ये नाही येणार, दाखवा मला तुम्ही कुठं लागलंय. तर गुंजा लगेच कबीरच्या पायाला लेप लावते. गुंजाचे असं प्रेम पाहता कबीर गुंजाला म्हणतो, गुंजा, इतका जीव नको लावूस. तर गुंजा म्हणते, का नको? जीव लावायचं काय घेऊन बसलात साहेबा? जीव ओवाळून टाकावेत असं आहात तुम्ही, आणि मी इकडनं जाताना मी एकटीच कशी तरस करून घेऊ? तुम्हाला बी थोडा तरस व्हायला पाहिजे ना. गुंजा काय बोलतेय हे कबीरला समजत नसतं. तर कबीर विचारतो, म्हणजे? तर गुंजा सांगू लागते, म्हणजे तुमच्यावरती जीव लावणारा एक माणूस कमी झाला याचा वाईट नाही वाटायला पाहिजे. तर गुंजाचं हे असं बोलणं पाहता कबीर लगेच तिला विचारतो, कुठे चाललीयस तू? तर गुंजा म्हणते, अहो साहेबा, तुम्हीच म्हणलात ना की एक ना एक दिवस मला इथून जावं लागल, इथं राहून माझं सपान पुरं नाही होणार. त्यानंतर गुंजा अपसेट होत कबीरला विचारते, साहेबा, मी जर एक मागितलं तर मला द्याल? तर कबीर म्हणतो, तू माझ्यासाठी, माझ्या घरच्यांसाठी इतकं काय दिलंय, मी काय देणार आहे आता तुला? गुंजा तिचा हात कबीर समोर करत म्हणते, एक वचन पाहिजे होतं. तर कबीर लगेच त्याचा हात गुंजाच्या हातावरती ठेवत म्हणतो, दिलं.
तर गुंजा म्हणते, मला पाहिजेल ते करू द्या, अडवू नका. तर कबीर लगेच त्याचा हात तिच्या हातावरून काढत विचारतो की काय करणार आहेस तू? काही जर वेडेपणा करणार असशील तर मी ते नक्कीच करू नाही देणार. कोड्यात नको बोलू, काय आहे ते पटकन सांग. तर गुंजा म्हणते, साहेबा मला रजा द्या, मी इकडनं निघून जातीये. गुंजाचं हे बोलणं ऐकल्यानंतर कबीरला मोठा धक्का बसतो. कबीर गुंजाला विचारतो, जाते म्हणजे? तर गुंजा म्हणते, नाही साहेबा, तुम्ही आत्ता मला वचन दिलंय की मला अडवणार नाही. आता मी कुठं जातीये, काय करतीये, काही बी नका विचारू, फक्त मला जा म्हणा. तर कबीर म्हणतो, गुंजा तू इथे मलम लावायला आली होतीस की माझ्या जखमेवरती मीठ? कबीर म्हणतो, मी तुला याआधी सुद्धा सांगितलं होतं की माझ्यासाठी काहीच नको करू. तर गुंजा म्हणते, नाही साहेबा, मी तुमच्यासाठी नाही तर माझ्यासाठी चाललीये. एकदा का मी या गुताडात अडकले तर मलाच सुटणं जड जाईल. गुंजा तिकडनं निघून जायला लागते. तर कबीर गुंजाला थांबवत तिच्याशी बोलू लागतो. पण मात्र गुंजा त्याला म्हणते, नाही साहेबा, तुम्ही मला वचन दिलंय, मला अडवू नका. तर गुंजा लगेच तिचं गाठोडं घेते आणि तिकडनं निघून जायला लागते. कबीर गुंजाला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असतो. तर गुंजा जाता जाता कबीरला सांगते, साहेबा, मी जर इथंच राहिले तर ही ठसठस कधीच नाही संपणार. गुंजा जाती हे पाहता कबीर खूप अपसेट झालेला असतो. त्यानंतर गुंजा घराबाहेर पडते. कबीर टेरेसवरनं खाली गुंजाला पाहत असतो. तर गुंजा जाताना स्वतःशीच म्हणते, साहेबा, मी तुमच्याकडे नाही पाहणार. जर मी तुमच्याकडे पाहिलं तर माझा पाय इथनं नाही निघणार. तर गुंजाला कबीर बरोबर घालवलेले बरेच क्षण आठवत असतात. गुंजा खूप रडत असते, खूप अपसेट असते आणि ती तशीच तिकडनं निघून जात असते. गुंजा तिच्या स्वतःच्या मनाला सावरते आणि तिकडनं निघून जाते. हे सगळं पाहताना कबीरला देखील खूप वाईट वाटत असतं. तोही खूप रडत असतो. इकडे गुंजा रस्त्याने चाललेली असते. गुंजा स्वतःशीच म्हणत असते, आता नाही थांबायचं गुंजा, एवढी वाट सरल्या बिगर आता नाही थांबायचं. तुझा जीव तिथे साहेबाकडे ठेवून आलीस ना, आता जीवाचं फळ बी नाही उरलं. गुंजा हळूहळू जसा रस्ता दिसल तसं समोर चालत असते. तेवढ्याच समोरनं एक रिक्षा येते आणि गुंजा समोर येऊन उभी राहते. तर गुंजा तिकडे निघून जायला लागते. तर तेवढ्यात त्या रिक्षेतनं लगेच मधुशीचा आवाज येतो आणि मधुशी गुंजाला थांबवते. मधुशीला समोर पाहता गुंजा खूप घाबरते. तर मधुशी विचारते, घर सोडून निघालीयेस? तर गुंजा खूपच रडत असते आणि मधुशीला सांगते की माझ्यामुळं लई कटकटी होऊन राहिल्यात घरामध्ये. मग म्हणलं की आपण इथून गेलेलंच बरं आहे. आई, मला जाऊ द्या, मला नका अडवू. तर मधुशी म्हणते, जा तू, पण अशी नाही, म्हणजे एकटी अंधारात चोरासारखी. अगं, स्वतःच्या पायावरती नीट उभं राहून समर्थपणे उजड माथ्याने जायला हवीस तू इथून. आयुष्यभर इथे राहायचंय तुला? काय मी होणारेस इथे राहून? त्यापेक्षा आत्मसन्मानाने स्वतःला सिद्ध कर गुंजा. कबीरने दिलेला आधाराचा मान राख, त्याच्या कुबड्या नको बनवू. चल घरी. अशी रात्री अपरात्री बाहेर पडलीस तर तुझ्या आईला काय उत्तर द्यायचंय कबीरने? परीक्षा सुरू होती ना, तर मग परीक्षा संपवून एखादी नोकरी मिळवून जोपर्यंत स्वतःचं पोट भरायला समर्थ होत नाहीस तोपर्यंत तू आमची गुंजा आहे. गुंजा मधुशीला सांगत असते, आई असं नका करू, मला जाऊ द्या. लई दिस झाले मी इथं राहतीये, कधी ना कधीतरी मला माझी जिम्मेदारी उचलावीच लागल ना. गुंजा मधुशी समोर हात जोडत म्हणते, आई, मी तुमच्या समोर हात जोडते. हे बघा आई, मला जाऊ द्या. पण मधुशी मात्र गुंजावरती भयंकर चिडलेली असते. तिचं काहीच बोलणं नाही ऐकून घेत. मधुशी सांगते, गुंजा, जोपर्यंत आम्ही तुला या घरातनं मानानं पाठवत नाही तोपर्यंत तुझ्या प्रत्येक कृतीसाठी आम्ही जबाबदार आहोत. माझा कबीर जबाबदार आहे, त्याच्यावरती बेजबाबदारपणाचा टप्पा येईन असं तू काहीच करणार नाहीस अशी अपेक्षा आहे मला. त्यामुळे टपकन रिक्षात बस आणि घरी चल. रिक्षेत बसत असताना गुंजा स्वतःशीच म्हणते, हाय काय खेळ लावलायस देवी आई. ज्या घराच्या उंबऱ्यातनं दोनदा बाहेर पडले त्याच घराच्या उंबऱ्यात पुन्हा उभी करून राहिली. तर गुंजा मधुशी सोबत रिक्षात बसते आणि घरी जायला निघते. त्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. दुसऱ्या दिवशी सकाळी मृण्मयी कबीरकडे येते आणि त्याला विचारते की कबीर, काल रात्री कुठे होतास तू? मी तुझी किती वाट पाहिली. तर कबीर मृण्मयीला काही उत्तरच देत नाही आणि फ्रेश होण्यासाठी म्हणून तिकडनं निघून जातो. तर गुंजाने लावलेल्या मातीचे तुकडे खाली पडलेले असतात. तर मृण्मयी विचारते, कबीर तुझ्या पायाला काय? तर कबीर डायरेक्ट मृण्मयीला सांगून टाकतो की गुंजाकडची माती आहे, गुंजाने लावली आहे. त्यानंतर इकडे कबीर गुंजाच्या रूमपाशी येतो. तर तेवढ्यात लगेच त्याला गुंजा दिसते. गुंजाला पाहता कबीर तिला म्हणतो, म्हणजे तू खरंच गुंजा आहेस? गुंजा म्हणते, नाही नाही, माझं भूत आहे. कबीर गुंजाच्या अंगाला हात लावून पाहतो की ही खरंच गुंजा आहे की नाही. तर कबीर म्हणतो, म्हणजे तू खरंच आली आहेस? तर गुंजा म्हणते, स्वतःहून नाही आले, कुणीतरी आणलंय मला. पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी